आज या भारतभूमीमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम 2 दिवसावर येऊन ठेपला आहे। याचं जेव्हा भूमिपूजन झालं ऑगस्ट 2020 मध्ये, तेव्हा आर्ट इंडिया फाउंडेशनच्या खुला आसमान या प्रकल्पामध्ये श्रीयुत मिलिंद साठे यांनी एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आणि ती स्पर्धा होती रामायणातल्या किंवा रामचरित्रामधल्या वेगवेगळ्या प्रसंगांची मुलांनी स्वतःच्या कल्पकतेनं रेखाटलेली चित्र। आणि काय आश्चर्याची गोष्ट, संपूर्ण भारतातून आणि जगभरातून जवळजवळ 2000 चित्र यामध्ये आली आणि त्याच्यातली 125 अतिशय सुंदर कल्पक चित्र निवडून आज त्या चित्रांचं इतकं सुंदर प्रदर्शन आपण या संस्कार भारतीच्या प्रदर्शनामध्ये मांडलं आहे। मी रियान खाजगीवाला आहे। मी खुला आसमान रामायण चित्रकले स्पर्धेत भाग घेतला आहे आणि हे माझं चित्र आहे। मला आधीपासूनच हे पक्षी काढायची खूप आवड आहेच आणि सो मी हे जटायूचं चित्र काढलं आहे आणि मला ही स्टोरी पण आधीपासूनच खूप आवडते। एक पक्षीसुद्धा श्रीरामांची एवढी मदत केली, त्यांनी सीताला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यात त्यांनी त्यांचा जीव गमावला जटायूनी। तर म्हणून ही स्टोरी मला इतकी खूप आवडते आणि म्हणून मी हेच चित्र निवडलं काढण्यासाठी। नमस्कार, माझे नाव रितू जगताप आणि हे माझं चित्र आहे। ह्याचा विषय आहे लंका दहन। ह्या चित्राचा मीडियम आहे पोस्टर कलर्स आणि ह्या चित्रात मी हनुमानजींनी कशी लंकाचं दहन केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या चित्र काढताना खूप आनंद झाला मिळाला आणि हनुमानजींचा इतिहास पण कळाला। धन्यवाद। शालेय गटातल्या मुलांनी काढलेल्या चित्रांमधनं निवडक 1,200 चित्र ही प्रदर्शित केली आहेत आणि अतिशय अप्रतिम मुलांनी, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांनी काढलेली ही चित्र अतिशय सुरेख बारकाव्यासहित आहेत। आजच्या या चित्ररूपी प्रदर्शनामध्ये प्रत्येक चित्र म्हणजे अगदी बालपणापासून ते प्रभू श्रीराम आसनस्थ होईपर्यंत, राज्याभिषेक होईपर्यंत सर्व चित्र इथं त्यांनी मांडलेली आहेत। सगळ्यात मनाला भावलेलं चित्र म्हणजे हनुमंताचं आणि प्रभू श्रीरामाची भेट। खऱ्या अर्थाने मैत्रीचं प्रतीक काय असावं ते या आपल्याला चित्रातनं कळतं।
वेगवेगळ्या मुलांनी, छोट्या लहान मुलांना एक असे रामायणाबद्दल चित्र काढा, आणि त्यांनी अशी वेगवेगळी खूप छान चित्र काढली आहेत, वेगवेगळी चित्र काढली आहेत, आणि ही अशी एकत्र बघताना खूप छान वाटते. म्हणजे त्याच्यातून सुद्धा एक अशी स्टोरी इथे निर्माण झालेली दिसते. भारतातल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातलं प्रतिबिंब चित्रकृतींचं किंवा चित्रशैलींचं प्रदर्शन याच्यामध्ये होतं. आसामच्या शैलीचं दिसतं, महाराष्ट्रातल्या वारली चित्रकलेचं दिसतं, मधुबनी दिसतं. इतकंच काय, बंगालमध्ये शांतिनिकेतनच्या जवळच्या खेड्यांच्या चित्रांचं एक प्रतिबिंबसुद्धा, पद्धतीसुद्धा या चित्रांमध्ये दिसते.